तर राज्यातल्या महापालिकांच्या आगामी निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं घेतला असला तरी कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेलं वितुष्ट अजूनही दूर झालेलं नाही। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दोन पक्षांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। भाऊ शत्रू म्हणून समोर आला तरी त्याला मारू आणि शिवसेनेचं पॅनल निवडून आणू या शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या वक्तव्यावर भाजपनं पलटवार केलाय। आमचा पक्ष श्रीरामाला मानणार आहे, अरविंद मोरे यांची भाषा औरंगजेबाची असल्याचं प्रत्युत्तर भाजपच्या दया गायकवाड यांनी दिलंय। भाजपने शिंदेच्या शिवसेनेत केलेल्या फोडाफोडीमुळे दोन पक्षांमधले संबंध आधीच ताणले गेले होते, पण डोंबिवलीतल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकत्रित आल्यामुळे महायुतीमधील वाद मिटल्याचं चित्र होतं। तर पाहूया शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि भाजपच्या दया गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय। विरोधी पक्षाला आम्ही तर भोईचा मदत करू, आपला असो या परका असो, कारण का महाभारत झालं, भावाभावामध्ये झालं, शत्रू तो शत्रू असतो। इथे आम्हाला एक सांगितलंय की शत्रू समोरचा भाऊ असला तरी सुद्धा त्याला मारल्याशिवाय विजय भेटू शकत नाही। युतीचा उमेदवार का असू नये आमच्याकडून, उमेदवाराला सुद्धा घरात करून आमचे या ठिकाणी शिवसेनेचा पॅनल धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही। अरविंद मोरे साहेब हे नेहमीच युतीमध्ये विष पेरण्याचं काम करत असतात। मागच्या वेळेस पण त्यांनी द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य निर्माण केले। तर मी त्यांना एवढं सांगू शकतो की वरचे नेते काय ठरवतील तो त्यांचा पोगंडा असेल। हे आपण छोटे कार्यकर्ते आहेत, आपण ह्या सगळ्या गोष्टीचा डिसिजन घेऊ शकत नाही। आणि मी खरंच सांगतो, हे जी युती कल्याण डोंबिवली तोडण्याचं काम जे केलं ना, ते विष पेरण्याचं काम जास्तीत जास्त अरविंद मोरेंनी केलेलं आहे। पुढची बातमी